आज दिवसभर घरी मस्त असा आराम करून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो मॉलमध्ये जाण्यासाठी। मॉलमध्ये जाण्याचा खास असा काही प्लॅन नव्हता, बट आजीने त्रिशाला प्रॉमिस केलं होतं की ती गेम खेळण्यासाठी घेऊन जाणार। मग त्रिशाने काय तोच हट्ट पकडला आणि मग ती गेम खेळत होती तोपर्यंत आम्ही काय करणार म्हटलं तर मग आम्ही गेलो होतो शॉपिंगसाठी आणि मम्मीने आणि मी ट्विनिंग केलं। चप्पल आम्ही दोघींनी सेम घेतली। हे कोइन्सिडन्स झाला, असं काही ठरवून घेतलं नव्हतं। त्रिशा गेम खेळत होती आणि तिचं खेळून झाल्यावर राजेशचं म्हणणं होतं की त्यांना पाणीपुरी खायची। मग आम्ही त्यांना पाणीपुरी खाण्यासाठी नाशिकमधला फेमस असा सागर स्वीटमध्ये घेऊन गेलो। तिथे त्यांनी पाणीपुरी भेळ वगैरे असं सगळं खाल्लं। भूकमोड झाली होती आणि जेवण तर करायचं होतं, बट भाजीपोळी खाण्याचा कुणाचाच असा फारसा मूड नव्हता। मग आता खायचं काय तर आम्ही गेलो अण्णा इडलीला। अण्णा इडलीची ब्रांच पुण्यात पण आहे। आम्ही कधीच जाऊ जाऊ म्हणत राहिलं, ते राहून गेलं आणि मग नाशिकच्या अण्णा इडलीला गेलो। ॲम्बियन्स खूप छान होता आणि फूडची क्वालिटी टेस्ट खूप मस्त होती। आम्हाला सगळ्यांना फूड खूप जास्त आवडलं। खूप मस्त टेस्ट होती आणि हायजीन पण होतं। आम्हाला तिथलं सगळं फूड आवडलं। आम्ही मसाला डोसा, उत्तप्पा वगैरे हे सगळं घेतलं आणि छान असं पोटभर जेवण केलं। तिथे रिव्ह्यू द्यायचा होता त्रिशाला, तर तिने तिथे त्यांच्या आउटलेटचा रिव्ह्यू पण दिला आणि त्यानंतर समोरच समर्थ ज्यूस सेंटर होतं, जे राजेशना आवडतं। म्हणजे राजेश नाशिकला आले की नेहमी तिथला ज्यूस पितातच। मग आम्ही तिथे ज्यूस पिण्यासाठी गेलो आणि मग छान असा ज्यूस पिला। मस्त दिवसभर आराम करून संध्याकाळी छान असं मॉलमध्ये शॉपिंग करून आणि मस्त आवडतं फूड खाऊन आम्ही आजचा दिवस स्पेंड केला। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।